परशुरामजी आपल्याला सांगतात अशा प्रकारे. आता पुढे कथा सुरस श्रोती श्रवणा द्यावे मानस. श्रीकृष्ण म्हणे धर्मरायास पूर्वे ती हिता सांगतो. आता कथा सुरस आणि गोडे पण श्रोत्यांनी मन लावून ऐकावे. कथा कशी आहे? सुरस आहे, गोड आहे, पवित्र आहे, पावन आहे, सगळं आहे. पण मन लावून ऐकलं तर, मन लावून जर नाही ऐकलं किती बी चांगलं असलं तरी काय होतं. जेवणारा आरोग्य जर चांगलं असेल जेवणाराचं तर त्याला अन्न गोड लागत नाही. आणि आरोग्य तसं थंडी ताप जर त्याला आलेली असेल मग कडूच लागत ना. गोड अन्नसुद्धा कडू लागतं महाराज. तशा पद्धतीनं परशुरामजी म्हणतात कथा गोड आहे, सुरस आहे, पवित्र आहे, पण श्रोत्यानं चित्त देऊन ऐकल्यानंतर निश्चित त्या श्रोत्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारची कथा आहे. श्रीकृष्ण भगवंत धर्मराजाला म्हणतात आता पुढं अधिक मास आणि विष्णू भगवंत वैकुंठाला आले आणि विष्णू भगवंताच्या समोर अधिक मासाला जागा भेटलेली आहे. जसा विष्णू तसाच अधिक मास ही असणारी पदवी त्या अधिक मासाला भेटलेली आहे. पुढं काय कथा होते ती असणारी स्वतः श्रीकृष्ण भगवंत धर्मराजाला सांगतायत. धर्मराजे ऐकतात. अरे ही पांचाली पत्नी तुमची पूर्वजन्मा माझी साची. मेधावी नामक ब्रह्मणाची सुंदर कन्या झाली. श्रीकृष्ण भगवंत धर्मराजाला सांगू लागले अरे ही तुमची पत्नी आहे ना द्रौपदी, ही पाठीमागच्या जन्मामध्ये ब्राह्मणाची मुलगी होती. ब्राह्मणाची मुलगी होती आणि हिचं नाव काय होतं? साध्वी का? साची 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 मेधावी नाव. मेधावी. मेधावी नाव. मेधावीचं नाव होतं. तुमची ही जी काही पत्नी आहे का द्रौपदी? राजाचं काय नाव आहे? ब्राह्मणाची डबल अरे ही पांचाली पत्नी तुमची पूर्वजन्मा माझी साची. मेधावी नामक ब्राह्मणाची सुंदर कन्या झाली. तुमची पत्नी जी आहे का ही खरोखर तुमची पत्नी मेधावी नावाचा ब्राह्मण आणि त्याची मुलगी बरं का पूर्वजन्मीमध्ये एका ब्राह्मणाची मुलगी होती. आणि ब्राह्मणाची मुलगी असताना तिचा इतिहास काय घडला तिच्याविषयी असणारे श्रीकृष्ण भगवंत धर्मराजाला सांगू लागलेले आहेत. ती चंद्रकले आयसी वाढता 10 वर्षाची झाली तत्वता. सिंहकटी परम शोभिता शशिवदना हरिनाक्षी. असो ती असणारी एका ब्राह्मणाची मुलगी मेधावती, तिचं नाव आहे महाराज. लहानाची मोठी होत असताना सुंदर आणि शोभायमान दिसत होती महाराज. सुंदर आणि शोभायमान दिसत 10 वर्षाची असताना बरं का. जशी सिंहाची कंबर आहे महाराज, नाजूक आणि शोभायमान सिंहाची कंबर असते आणि तशा पद्धतीनं तिची कंबर. डोळे म्हणलं तर हरणासारखे महाराज, मूक म्हणलं तर चंद्रासारखं मूक, जिचं चंद्रासारखं मूक, डोळे हरणासारखे आणि कंबर सिंहाच्या कंबरासारखी अशी सुंदर आणि शोभायमान ही तुमची पत्नी एका ब्राह्मणाची मुलगी, हिचं नाव मेधावती होतं. अशा प्रकारे कृष्ण भगवंत धर्मराजाला सांगतात. लावण्याची केवळ खाणी वाटे रंभा चाली मेदिनी. वा. पित्याशी ती एकलीत मनोनी अत्यंत प्रिय असे. दिसायला लावण्याची खाण होय. एखाद्या सोन्याच्या खाणीमध्ये सगळं सोनंच निघतं. पुन्हा दुसरं काय असतं का त्याच्यात? सोन्याच्या खाणीमध्ये ओरिजिनल सोनंच निघतं. चांदीच्या खाणीमध्ये ओरिजिनल चांदीच निघते महाराज. लावण्य किती
सोन्यासारखी सुंदर महाराज, सौंदर्यवान, लावण्याची खानच म्हणून सांगितली. आणि त्या ब्राह्मणाला एकुलती एक पुन्हा, आणि एकुलतं एक लेकरू असल्यावर लय लाड करतो माणूस महाराज. अनेक असल्यावर लाड होत नाही, पण एकुलतं एक म्हणलं की प्राणापेक्षाही त्या लेकराचा लाड असून पुन्हा सौंदर्यवान आहे महाराज. काळं बेंद्र नकटं वकटं असलं जरा फरक पडतो लाडाला, बरं का. लेकरं आता एक दोन जर लेकरं असले आणि एखादं जर सुंदर लेकरू असलं आणि एखादं काळं वकटं बेंद्र नकटं ढेबरं, ठुण्यावर फरक पडतो. नाही, सौंदर्याला आणि वागत्याला फरक पडतो ना. एकटीच आणि पुन्हा सौंदर्यवान, आणि म्हणून करता त्या ब्राह्मणाचं अतिप्रेम त्या मुलीवर होतं. अशा प्रकारे धर्मराजाला श्रीकृष्ण भगवंत सांगतात. पूर्वी तेच्या बाळपणात माता पावली स्वर्गप्रत, ताईपासून पित्याने सतत पोषण केले तिचे. त्यावेळेस जन्मली का, त्यावेळेस तिची आई मरण पावली महाराज. बाळांत पण, बाळाचा तरी अंत नाहीतर आईचा तरी अंत असतो महाराज. याला बाळांत पण म्हणतात, बरं का. योगायोगानं नशीब चांगलं असलं तर दोघंही सुखरूप, बाळ बी सुखरूप जन्मतं आणि आई बी सुखामध्ये राहते. आणि बाळ जर मुळावर एखाद्या वेळेस जर असलं ना महाराज, आईचा अंत निश्चित झाल्याशिवाय राहत नाही, नाहीतर बाळाचा तरी अंत होतो महाराज. याला बाळांत पण म्हणतात. बाळपण आमचं सांग वाचायला पूर्वी त्या बाळपणात माता पावली स्वर्गाप्रत, ताईपासून पित्याने सतत पोषण केले तिचे. तिच्या बाळपणी लहान असताना आई मरण पावली, आणि आई मरण पावल्यामुळं मग आई कुठे तिला, माये जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन, माय बी बापच, बरं का. आणि बाप बी हा बापच. लहानपणापासून त्या मेधावतीचं ब्राह्मणानं पालन पोषण केलं. अशा प्रकारे धर्मराजाला कृष्ण भगवंत सांगतात. तेने योगे ते वाचून मेधावीस न पडे चैन, पुत्राप्रमाणे रात्रंदिन प्रेमे लालन करीतसे. त्यामुळं रात्रंदिवस त्या आपल्या लाडक्या मुलीवर प्रेम मेधावी ब्राह्मणाचं होतं महाराज. खंडच पडू दिला नाही, अखंड अशा प्रकारचं प्रेम आपल्या मुलीवर केलं. जीवापेक्षाही प्रेम का, आईचं प्रेम लावावं लागलं महाराज. आई नाही, आईचं प्रेम हे वडिलाला लावावं लागतं. आई नसल्यानंतर जे मागल ते लाड वडिलाला पुरवावं लागतात महाराज. बाळाचे अनेक लाड असतात महाराज, बाल हट्ट अनेक असतात. सगळे हट्ट त्या ब्राह्मणानं आपल्या मुलीचे पुरवले. अशा प्रकारे सांगता येईल. ती साहित्यशास्त्री झाली कुशळ, नीतिशास्त्र झाले सकळ, त्यात आदी गुण पोल तिज माझी वसिनले. आता साहित्यशास्त्रामध्ये निपुण झाली, प्रकार वेद शास्त्र पुराण जे काय विद्या अभ्यास असतो, सगळ्या विद्या अभ्यासामध्ये निपुण झाली. ज्ञानी होती, हुशार होती, आणि त्याच्यामुळं विद्या अभ्यासामध्ये सुद्धा निपुण झालेली आहे. अशा प्रकारे ती त्या ब्राह्मणाची मुलगी, तुमची पत्नी त्या ब्राह्मणाची मुलगी, असं धर्मराजाला श्रीकृष्ण भगवंत सांगतात. आसो आयसी ती विप्रकन्या, झाली सकळ सद्गुण मान्या, तेच्या परम सख्यान्या राहत होत्या शेजारी. अशी ती सद्गुणी ती ब्राह्मणाची मुलगी सगळ्यामध्ये पारंगत झाली, सगळ्या गुणानं युक्त झाली महाराज. सद्गुणी सगळेच गुण तिच्याकडे आले महाराज. विद्या अभ्यासाचा गुण आला, ज्ञानाचा गुण आला, विवेकाचा गुण आला, वैराग्याचा गुण आला, आणि सगळ्यामध्ये हुशार पारंगत असल्यामुळं हुशार माणसाला लय मित्र असतात. हुशार माणसाचा मित्रपणा
सगळे लोक करतात महाराज हुशार माणसाचा. मग कुणी असो सगळे त्याला भरपूर मित्र असतात का तो हुशारच असतो तसा. म्हणून अनेक तिच्या मैत्रिणी तिच्यावर प्रेम करायच्या जीवापाड. वडील तर प्रेम करायचेच एकुलती एक म्हणून आई नाही म्हणून, पण मैत्रिणी ज्या अनेक तिच्या होत्या सख्या सोबतीने त्याही तिच्यावर जीवापाड प्रेम करायच्या. पुढं काय झालं श्रीकृष्ण भगवंत धर्मराजाला सांगतात. त्या पती पुत्रादिका सहित सुख भोगीत अहोरात्र ते पाहून तिचे मनात इच्छा तदर्थ उद्भवली. त्या पती पुत्रादिका सहित सुख भोगीत अहोरात्र ते पाहून तिचे मनात इच्छा तदर्थ उद्भवली. आसो आयशी ती प्रकन्या झाली सकळ सद्गुण मान्या ते त्या परम सख्यान्या राहत होत्या शेजारी. त्या पती पुत्रादिका सहित सुख भोगीत अहोरात्र ते पाहून तिचे मनात इच्छा तदर्थ उद्भवली. आता तिच्या सख्या सोबतीने मैत्रिणी शेजाराला राहत होत्या महाराज आणि सुखानं समाधानानं आनंदानं संसार करीत होत्या. हो आपला पती आपले मुलं आपला संसार सुखानं समाधानानं संसार करीत होत्या. मग त्यांचा संसार हिनं बघितला. होय त्यांचे मुलं त्यांचा पती त्यांचा सगळा संसार. हिला वाटलं आपल्याला एक पती असावा आपल्यालाही मुलं असावात आणि आपला बी संसार सुखानं पावावा अशी इच्छा त्या ब्राह्मण मुलीची झाली महाराज. मेधावतीची इच्छा झाली. हो जसं समोर दिसतं का असं प्रत्येकाला असा वाटतं महाराज. दुसऱ्याचा संसार जर थाटात असेल तर आपला बी संसार थाटात असावा असा वाटतो. पण आपण पती करावा आपल्याला एक दोन मुलं बाळ व्हावेत आणि हिच्यासारखा आपला असेल आपल्या मैत्रिणीसारखा आपलाही संसार असावा अशी इच्छा त्या मेधावतीला झालेली आहे. मग अंतरी तर्क करी मी कै होईन याचे परी गुण सौभाग्य निधी सत्वरी पती कैसा मिळेल. अंतरामध्ये मनामध्ये विचार करू लागली. सख्या सोबतीनी मैत्रिणी हो त्यांना पती आहे त्यांना मुलं बाळ आहेत त्यांचं धन दौलत त्यांच्यापाशी भरपूर आहे. सुखानं समाधानानं आनंदानं संसार करतात. मग तिची इच्छा झाली मला सुद्धा असा संसार करावा वाटतो पण आता पती कसला भेटेल. अगोदर संसार करायचा म्हणल्यावर पती पाहिजे ना. पती कसला भेटेल घर कसलं भेटेल होय घरातले माणसं कसे भेटतील असा तिच्या मनामध्ये विचार येऊ लागला. आता आपलं नशीब कसं आहे आपलं प्रारब्ध कसं आहे आणि त्यानुसार आपल्याला पती भेटणार आहे. जसं नशीब आहे असं लेकरं होणार आहेत आणि श्रीमंती गरिबी हे प्रारब्ध नाही महाराज. हो प्रारब्ध जर भाग्यवान जर असेल तर श्रीमंती येते आणि प्रारब्ध जर करंट असेल तर महाराज दरिद्री माणूस राहतो. मग काय आपल्या नशिबात आहे पुढं देव जाणे अशा प्रकारचा विचार त्या मेधावतीच्या मनामध्ये येऊ लागलेला आहे. परम दुःखदायसे सुत मद कैसे होतील प्राप्त मी दुर्भांगिनी असे खचित इच्छा व्यर्थ सकळही. विद्या व्यर्थ सकळही. आता काही माणसाच्या विद्या व्यर्थ असतात महाराज. उगतच माणूस मी असं करीन मी तसं करीन मी असं करायला पाहिजे मी तसं करायला पाहिजे. माणसाच्या मनाच्या विद्या काय बी येतं माणसाच्या मनात महाराज. मी राजाच व्हावं मी पंतप्रधान व्हावं मी खासदार व्हावं मी आमदार व्हावं मी श्रीमंत व्हावं अशा काही माणसाच्या विद्या असतात. पण दरिद्री माणसाच्या विद्या कशा पूर्ण होत्याल महाराज. होत्यान का विद्या नाहीत. भाग्य लागतं प्रारब्ध लागतं. भाग्य असल्यावर प्रारब्ध असल्यावर माणसाच्या इच्छा पूर्ण होतील अशा प्रकारचे विचार त्या मेधावतीच्या मनामध्ये येऊ लागलेले आहेत.
आहा मी आता करो काय, कोणा देवाचे धरू पाय, वा की कोण शेव ऋषीवर्य, की कोणे तीर्थाश्रयू. कोण्या तीर्था आश्रयू. मैत्रिणीचा संसार बघितला महाराज. संसारामध्ये आनंदामध्ये कालक्रमाना मैत्रिणी करू लागल्या. म्हणून करता तिच्या मनात वाटलं की आपल्यालाही असा संसार करायचा आहे. मग आता पती भेटण्यासाठी मग कुण्या देवाची भक्ती करावं लागेल, कुण्या साधूची सेवा करावं लागेल महाराज. साधू आशीर्वाद देतात. अष्टपुत्र सौभाग्यवती होय. साधूचा आशीर्वाद घ्यावा लागेल. देवाची भक्ती करावं लागेल. देवाची भक्ती केल्यानंतर देवही योग्य प्रकारचा जोडा देतात महाराज. आणि म्हणून करता ती म्हणू लागली आता कुण्या देवाचा उपवास करू, किंवा कुण्या देवा साधूला मी शरण जाऊ, कुण्या साधूचा आशीर्वाद घेऊ, असं मन चलबिचल तिथं करू लागलेले आहे. माझ्या भाग्यामध्ये काय असेल पुढं असा विचार क्षणोक्षणाला तिच्या येऊ लागलेला आहे. मज नाही काही सुचत, माझे भाग्ये निजले खची. वा पिता तो ह्या सोनी पंडित, मूर्ख झाला मद भाग्ये. मला काही सुचत नाही, मला काही कळत नाही, आणि माझं भाग्य झोपलंय. होय, ज्याचं भाग्य झोपलंय का त्याला काही कळतच नाही, काही सुचत नाही. आणि वडील तर पंडित आहेत, ज्ञानी आहेत, पण लग्नाचा तर विषय केव्हा काढीतच नाही. आता मी मोठी झाली, आता वडिलाला चिंता असते महाराज. मुलीच्या लग्नाची चिंता ही वडिलाला असते. रात्र रात्र वडील विचार करीत बसतो महाराज. माझ्या मुलीला पाहुणे कसे भेटतील, सासू कशी भेटेल, सासरा कसा भेटेल, नवरा कसा भेटेल, हो नणंद कशी भेटेल, दीर कसा भेटेल, भाया कसा भेटेल, आणि माझी लेक त्या घरी कशी नांदेल. त्याला रात्र रात्र झोप येत नाही. आणि ही म्हणते माझे बाबा तर काय लग्नाचा विषयच काढीत नाहीत. पुरी तुझं लग्न करायचे, तुला एखादा वर बघायचा, अशी चर्चा होती ना. आता मुलगी मोठी झाली, विनोदानं तरी म्हणतो, नाहीतर राग वैतक तरी म्हणतो बाप. होय, तर राग आला तर हिला ह्या माझ्या पुरीला ऊस तोंडाला देतो म्हणतो. राग म्हणतो का नाही. आणि जर आनंदात जर असेल तर मोठ्या अधिकाऱ्याला माझी मुलगी देईल असं म्हणतो. अशी चर्चा घरोघरी चलती महाराज. पण त्याच्यातला काहीच विचार नाही, कधी लग्नाचा विषय काढीत नाहीत. आणि माझं प्रारब्ध तर झोपी गेलेलं आहे, आणि मला तर काही कळत नाही, असे विचार तिच्या डोक्यामध्ये मनालाच आणि माणसं काही ठिकाणी मनालाच बोलतात महाराज. विचार हा मनालाच असतो, एकांतामध्ये असतो. आणि तसा विचार ती मेधावती करू लागलेली आहे. विवाह काळ गेला होऊन, तरी माझे नल केले लग्न. वा सखियात मी मुख्य असून, कुमारी दुःख भोगीत आहे. लग्नाचा काळ निघून गेला ना. वडिलांना तर काही विचारच केला नाही लग्नाचा, आणि मला काही कळालं नाही. होय का, आपण आपलं काय लग्न जमवायचं असतं का. हे लग्न वडिलांना जमवायचं असतं, लग्न शेजाऱ्या पाजाऱ्याने जमवायचं असतं. शेजाऱ्या पाजाऱ्यानं सोयरीक आणायची असते. इथं मुलगा आहे म्हणायचं असतं. वडिलाला घेऊन त्यांनी जायचं असतं महाराज. त्यांनी तर काय विचारच केला नाही. माझं वय निघून गेलं, आणि या मैत्रिणीमध्ये मी मुख्य आहे, मी शहाणी आहे, मीच हुशार आहे, आणि माझंच लग्न राहिले. मग आता काय करावा. याच्यासाठी प्रारब्ध माझं झोपी गेलं महाराज, नशीब झोपी गेलं आहे. म्हणून करता खेद दुःख विचार करू लागलेली आहे. ह्या माझ्या सख्या समस्त सुख भोगिती दिवस रात, मज तो पतीचेही यथार्थ सुख काही मिळेना. ह्या माझ्या सख्या संसारातलं सुख भोगतात, आनंदामध्ये राहतात. आता मला तर त्याच्यातलं काही सुखच नाही, लग्नच नाही, मग सुख कुठले. लग्न झालेला विचारा सुख काय. सुख म्हणायचं आहे महाराज. काय लय आम्ही आनंदातच लय खुशाल आहेत, लय आमचं चांगलं आहे. फक्त म्हणायचं आहे, कुणाचंच चांगलं नाही. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन दुखी. होय, कुणाला कशाचं तरी दुःख असतं. नुसतं मानतात माणसं आमचं लय चांगलं आहे, आमचं लयच आम्ही श्रीमंत आहेत, फक्त सांगायचं असते. पण आतून भिकारीच असते.
ती म्हणते ह्या माझ्या सख्या किती सुखानं संसार करू लाग, त्यांना लेकरं बाळ झालेत, त्यांचा सुखाचा संसार आहे, पती त्यांच्यावर प्रेम करतात, मग माझं तर लग्नच झालं नाही, आता मी करायचं काय, असा मनामध्ये ती सारखा विचार करू लागलेली आहे. आहा मम माता भाग्यवती पूर्वीच गेली स्वर्गाप्रती, वा दुःख भोगवया निवृत्ती मद कैसे ठेविले. स्वतःच्या नशिबाला दोष देऊ लागली महाराज. माझी आई माझ्या बालपणीत निघून गेली महाराज. आता मी एकटीच राहिले, मी करंटी जन्मले ना, भाग्यवान जन्मले असते तर आता टाकून माझं लग्न झालं असतं, लेकरं बाळं झाले असते, संसार आनंदानं मी थाटला असता, सुखानं समाधानानं संसारात राहिले असते, भाग्यवान असते. आणि करंटी असल्यामुळं माझं लग्नही नाही, मला संसाराचं सुखही नाही, आई तर वर गेली निघून. आता हे सगळं आईनं केलं असतं ना, मुलगा बघितला असता, अगर वडिलाला सांगितलं असतं म्हणजे असते का हो आपली मुलगी लग्नाला आली ना, आता हिला वर बघा ना कुठंतरी, असं तरी म्हणली असती. आणि वडिलांनी वर बघितला असता आणि माझं लग्न करून दिलं असतं. मग आईच नाही आहे का, कशामुळं नाही, मी करंटी आहे आणि करंटी असल्यामुळं आई माझ्या लहानपणीच मेली, अशा प्रकारचा विचार तिच्या मनामध्ये आहे. आईची ती प्रकन्या सतत चिंता नळे तळमळत, वा व्यर्थ झाले मनोरथ सोकारण उच्चंबळला. अशी ती ब्राह्मणाची मुलगी रात्रंदिवस चिंता करू लागली, तळमळ करू लागली. जे मनामध्ये विचार आले का तो एकही पूर्ण झाला नाही महाराज. जे मनातले माणसाचे विचार आहेत का त्याच्यातला एखादा तरी पूर्ण व्हावा, मग माणसाला समाधान वाटतं. होय आता माझ्या मैत्रिणी माझ्या महागल्ल्या, त्यांचे लग्नही झाले, त्यांना लेकरं बाळही झाले, सुखाचा संसार त्या थाटू लागल्या, किती आनंदामध्ये त्या. आता माझं व्हायला पाहिजे होतं, मी सुद्धा तसं सुखामध्ये संसार थाटायला पाहिजे होता, हे मनोगत होते महाराज. पण एकही मनोगत पूर्ण न झाल्यामुळं सारखी चिंता करू लागली. विचार माणसाचा एकही पूर्ण नाही झाला. माणूस उगत चिंता करीत नुसते कांडे मोजीत बसतो महाराज. एकांतामध्ये माणसं म्हणजे येडं झालं का काय किंवा नुसते हाताचे बोटाचे कांडेच मोजीत आहे का, ते चिंता करू करू बेजार झालेला असते का, त्याचा एकही मनोरथ एकही इच्छा पूर्ण झालेली नसती. आणि ती अवस्था त्या कुमारिकेची झालेली आहे. तेचा पिता मेधावी ही कन्यादान करण्याविषयी सदा फिरत भूताला स्थायी योग्य वर शोधितसे. आता तिचा बापही वर बघण्यासाठी प्रयत्न करीत होता महाराज. योग्य प्रकारचा वर बघत होता, पण कुठं काही योग्य वर दिसलाच नाही त्याला. कुठंतरी कमी जास्त असायचंच, आणि कमी जास्त असल्यावर मुलगी देत नाही महाराज त्या ठिकाणी. म्हणून करता योग्य प्रकारचा वर कुठं गावागाव उतरला, पाहुण्याच्या इथं गेल्यानंतर मुलाचा चाळ काढायचा, पण ते मुलगा पसंतच पडत नसत. काहीतरी कुठंतरी कमी जास्त, मुलगा हुशार असला तर घरात काही कमी जास्त असत, काहीतरी कमी जास्त असतंच. आणि त्याच्यामुळं काही योगायोग लग्नाचे जोड आले नाहीत, अशा प्रकारे सांगतात. परी तैसा मिळेना कोण ठाईची इच्छा गेली मुरून. वा चित्ती भडकला चित्ताग्न दुःख दारुण सोसवेना. स्वतःची विद्या जागेवर राहिली. वडीलही वर बघत होते, वडिलालाही योग्य प्रकारचा वर मिळाला नाही, म्हणून माझं लग्न व्हायचं राहिलं. म्हणून चिंता लागली महाराज. चिंता अग्नी जिवंतपणी जाळते महाराज. चिंता जिवंतपणी जाळते आणि चित्ता मेल्यानंतर जाळते महाराज. माणसाला चिंता लागली ना, चिंता वाळलेल्या लाकडासारखा माणूस होतो महाराज. चिंतेने जिवंतपणे चिंता जाळू लागली महाराज. सारखा विचार करू लागले. आपल्या महागालच्या मुलीचे लग्न झाले, सुखानं थाटानं संसार करतायत. आता मी वयस्कर झाले तरी माझं लग्नच नाही आहे, आता कराव काय. वडील प्रयत्न करतात, पाहुणे रावळे प्रयत्न करतात, तरीही माझं लग्न जमून येत नाही. म्हणून करता सारखी चिंता करू लागलेली क्रश अशा प्रकारचा ध्येय झालेला.
हा दोघही चिंता करू लागले महाराज